भक्तीचा जिव्हाळा जाणणारा ओळखायचा कसा त्याची खूण आहे. ज्याचं चित्त देवाच्या नाम रूपाच्या ठिकाणी जडलं तो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा म्हणा. कसं आहे, देवाच्या रूपाच्या ठिकाणी देवाच्या नामाच्या ठिकाणी चित्त जडलं पाहिजे. रूपात चित्त जडलं की देवाचं ध्यान करतो आणि नामात चित्त जडलं की देवाचं नामस्मरण करायला लागतं भक्त महात्मा, बरं का. आणि देवाचं नाम आणि देवाचं रूप दोन्ही चित्त जडावं असं गोडच आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, नामे गोडे रूपे गोडे, म्हणून तिथे चित्त जडतं. आणि नामात चित्त जडलं की नामस्मरण, रूपात चित्त जडलं की देवाचं ध्यान, असं अखंड देवाचं ध्यान करणारा, अखंड देवाचं नामस्मरण करणारा तो भक्तीचा जिव्हाळा जाणणारा म्हणा. आणि तो मला आवडतो, किती आवडतो, मी त्याचा अंकित दास होऊन राहतो, त्याची सेवा करायला लागतो, एवढा तुम्हाला आवडतो असं महाराजांनी सांगितलं. याच्यावर लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज त्याची सेवा करा, पण ज्याची सेवा करायला निघाला तो शुद्ध आहे की नाही याचा विचार करा. त्याला महाराज शेवटच्या